हिंगोलीमध्ये रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हिंगोली शहरातील गोदावरी हॉटेल समोर असलेल्या चिकन सेंटर चालकावर 2 दिवसापूर्वी हा हल्ला करण्यात आलाय। तिघे जण दुचाकीवरून आले आणि त्यातील एकाने तलवारीने या हॉटेल चालकावर हल्ला केला आणि या हल्ल्यात हॉटेल चालक किरकोळ जखमी झालाय। बीडमध्ये शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांची मुजोरी पाहायला मिळाली आहे। एका हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यासह मेटेंचे नाव का नाही अशी विचारणा करत डॉक्टर पाखरेंना मारहाण करण्यात आली आहे। राहुल आघाव असं मारहाण करणाऱ्याचं नाव आहे आणि ही घटना हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे। औरंगाबादमध्ये अर्धनग्न चोरानं केलेली चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दौलताबादमधल्या एका हॉटेलमध्ये या चोरट्यानं अर्धनग्न होऊन चोरी केली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरी प्रकरणी दौलताबाद पोलिसांनी तपास सुरू केलाय। जळगावच्या भुसावळ शहरात सराफा दुकानातली चोरट्यांची हात सफाई सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दुकानाच्या छतावरचा लाकडी दरवाजा तोडून 2 चोरटे दुकानात शिरले आणि विशेष म्हणजे 14,70,000 रुपयांचा ऐवज लांबवणारे हे चोरटे सीसीटीव्हीकडे पाहून चक्क हसले। मध्यवस्तीतल्या या दुकानात धाडसी चोरी झाल्यामुळे शहरातले सराफ व्यावसायिक धास्तावलेले आहेत। औरंगाबादमध्ये मोटरसायकलवर स्टंट करणं एका युवकाला चांगलंच महागात पडलंय। हा युवक दोन्ही हात सोडून चक्क दुचाकीवर उभा राहून मोटरसायकल चालवत होता। एवढंच नाही तर स्वतःची स्टंटबाजी तो त्याच वेळी मोबाईलमध्येही शूट करत होता। मात्र अचानक एक व्यक्ती मध्ये आल्यानं या स्टंटबाजाचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालाय। बोरिवलीत मोबाईल चोराचा पाठलाग करताना एक जण लोकल खाली येऊन गंभीर जखमी झालाय। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सुरतला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी काका पुतण्या प्लॅटफॉर्मवर वाट पाहत बसले होते। मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न असलेल्या पुतण्याच्या हातून चोरानं मोबाईल खेचून ट्रॅकवर उडी घेतली। या चोराला पकडण्याच्या नादात काकानं ट्रॅकवर उडी घेतली आणि ते लोकल खाली अडकले। चोरानं काकाला लोकल खाली ढकलण्याचा प्रयत्नही केला आणि यात ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। साताऱ्याच्या पाटणमध्ये एसटी बसच्या धडकेत विद्यार्थिनी ठार झालेली आहे। पाटण तालुक्यातील गुडे इथं ही घटना घडली आहे। समोरून येणारी विद्यार्थिनी चालकाला न दिसल्यामुळे चाकाखाली चिरडली गेली। या अपघातात इतर 2 जण बचावलेत। मात्र 16 वर्षीय समृद्धी भरत कदम ही 10वीत शिकणारी विद्यार्थिनी जागीच ठार झाली आहे। समृद्धी ही तळमावले येथील वाल्मिकी हायस्कूलची विद्यार्थिनी होती आणि शाळेत जाताना अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली आहे। चेन्नईमध्ये भर दिवसा एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। अरुबक्कम परिसरात 3 ते 4 जणांच्या टोळक्यानं कोयता तलवारीच्या सहाय्यानं तरुणावर वार केलेत। हा हल्ला एवढा भयानक होता की तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। भर दिवसा झालेल्या या भयावह हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली असून या फुटेजच्या मदतीनं पोलीस मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत। भुवनेश्वरमध्ये निदर्शनं करणाऱ्या भाजपा महिला कार्यकर्त्या आक्रमक होऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेल्यात। यावेळी महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली आहे। तसंच पोलिसांवर हात उगारत महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांची कॉलर सुद्धा पकडली। पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलंय। मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये मुजोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवृत्त लष्करी जवानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तसंच पालिकेच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भाजप नेत्यांनी या दोघांची भेट घेतली तसंच दोषींवर कारवाईची देखील मागणी केली आहे।